हिवाळी अधिवेशनामध्ये पीक कर्जमाफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदार यावरून विरोधक सरकारला घेरायची शक्यता आहे। आजपासून 14 डिसेंबर पर्यंत हे विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे, आठवडाभर चालणार आहे। त्याचबरोबर हे वादळी ठरायचीही शक्यता वर्तवली जाते। सरकारच्या बाजूने तोडीस तोड उत्तर देण्याचीही शक्यता वर्तवली जाते। शेतकरी कर्जमाफीवर जोर देणार असं कळतंय। हिवाळी अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे चर्चेला येतील याचा आढावा आपण घेतोय। ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी होऊ शकते। त्याचबरोबर 32,000 कोटींचं मदत पॅकेज अपुरं आहे असाही दावा होऊ शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला गोंधळ समोर येऊ शकतो। मतदार यादीतला घोळ आहे तो मुद्दा पुन्हा गाजू शकतो। तपोवनातली वृक्षतोड हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण सुद्धा चर्चेला येऊ शकतं।